नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की प्रिया आणि संयमी या दोघींची अनिच्या फोटोवरून जबरदस्त भांडणं चाललेली असतात. संयमी तिला म्हणत असते की आधी ते फोटोज आणि व्हिडिओज डिलीट कर. प्रिया म्हणते नाही करणार. काय करशील? तुझ्या ग्रँडपांना जाऊन सांगशील? संयमी म्हणते ते सोसायटीत ना मोठा स्पीकर लावेल आणि सगळ्यांना अनाऊन्स करून सांगेल की तू किती टॉक्सिस आहेस ते. अगं मी त्या क्लबमध्ये दारू पण प्याले नव्हते, पण तू काय काय करत होतीस आणि कशी कशी वागत होतीस ना, ते मी सगळ्यांना सांगेन. असं म्हटल्यावरती प्रिया थोडीशी घाबरते. तर रियांश संयमीला अडवतो आणि म्हणतो की ऐक ना सॅम, तू प्लीज यामध्ये नको ना पडू. संयमी रियांशला थोडं बाजूला करते आणि ती प्रियाला म्हणते की ते पहिले व्हिडिओज आणि फोटोज डिलीट कर. प्रिया मात्र तितका प्रिया मात्र ते व्हिडिओज आणि फोटो डिलीट करायला तयार नसते. रियांश हा संयमीला तिथून ओढतच घेऊन निघून जातो. प्रिया मात्र मोठमोठ्याने ओढत असते की हे पम्मी आंटी, तुझी ना मी वाटच लावून टाकणार आहे, मला धमकी देतेस का? असं म्हणून ही प्रिया तनतन करत असते. तिथे सोसायटीतले सगळेजण असतात. देसाई म्हणतात की प्रिया प्रिया, जे झालं ना ते झालं, आता उगाचच वाद नको. जनार्दन म्हणतात की मी काय म्हणतोय बघ, म्हणजे कसं आहे, आता ती तुझ्या नादाला लागणार नाही आणि तूही तिच्या नादाला लागू नकोस, काय बरोबर आहे ना? प्रिया रागातच म्हणते की एक्सक्यूज मी अंकल, मला ना फुकटचे अंकल शिकवू नका. असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर सातपुते जनार्दनला चिडवत म्हणतात की अंकल, असं म्हणून आता हे सगळेजण हसतात. तर इकडे घरी भैरवीची मैत्रीण हर्षा ही भैरवीला म्हणते, म्हणजे अगं काहीतरी जॉब वगैरे करत असेल ना तो. तेवढ्यात तिथे अनिश कॉफी घेऊन येतो आणि तो म्हणतो की आय एम वर्ल्ड लाईफ फोटोग्राफर, वर्ल्ड लाईफ सफारीसुद्धा मी अरेंज करतो, हे घ्या कॉफी. असं म्हणत आता अनिश तिला कॉफी देतो. हर्षा म्हणते सफारी टूर, इंटरेस्टिंग, ॲक्च्युली ना सरप्रायझिंग. अनिश म्हणतो सरप्रायझिंग काय आहे त्यात? पुढे हर्षा म्हणते की तू सध्या घरातच असतोस का? अनिश म्हणतो की हो. हर्षा म्हणते ओ क्या बात है, कमाल. म्हणजे हे बघ ना भैरवी, तू नोकरी करतेस, तुझा नवरा घर सांभाळतो, म्हणजे ही अशी कन्सेप्ट झाली ना हाऊस ऑफ हजबंड. पुढे ती म्हणते की ओ माय गॉड, मला आत्ता कळालं की तू कोणाला का नाही सांगितलंस ते. पण ना बरंच केलंस एका अर्थी, कोणाला नाही सांगितलंस ते. कसं आहे, लोक ना उगाच काहीतरी विचित्र बडबड करत बसतात ग. भैरवी म्हणते अगं हर्षा, असं काही नाहीये. अशोक मम्मा भैरवीला अडवतात आणि म्हणतात की एक एक मिनटं, काय विचित्र रिॲक्ट झाली असते लोक. हर्षा म्हणते की विचित्र म्हणजे अनितचा जॉब नाही आहे ना, म्हणून म्हटलं. सफारीमध्ये असं कमवून कमवून किती कमवत असणारे, स्टेडी इन्कम नाही ना. अशोक मामा म्हणतात मग काय झालं, फिक्स इन्कम नसलं तरी इंटेन्शन फिक्स असावं लागतं. आणि माझ्या मुलाचं ते आहे, तो प्रचंड पॅशनेट आहे आणि आपलं फॅशनसुद्धा फॉलो करायची त्याच्यामध्ये धमकसुद्धा आहे. पैसे तर सगळेच कमवतात, पण त्याच्या कामातून त्याला जे समाधान मिळतंय ना, त्याची किंमत पैशात करता येणार नाही. घ्या ती कॉफी घ्या, नाहीतर ती थंड मुचूळ होऊन जाईल तुमच्या नोकऱ्यांसारखी. असं अशोक मामा तिला एक टोला लागवतात. भैरवी म्हणते अच्छा लिसन, मी तुला ना संध्याकाळी फोन करते, आपण बाहेर भेटूया. असं म्हटल्यावरती आता हर्षा सगळ्यांना बाय करते आणि तिथून निघून जाते. इकडे संयमीला प्रियाचा फार राग आलेला असतो. तर रियांश हा संयमीला समजावून सांगत असतो, अरे जाऊ दे ना यार सॅम, सोड ना. ती प्रिया ना तुला इन्स्टिगेट करती आणि तिची इच्छा आहे की ते तू व्हावंस. सोड ना, आता सगळं संपलं. संयमी म्हणते कुठे संपलं, एवढं सगळं होऊन सुद्धा ती माझ्या घरी आली होतीस ना, पॉइललेस कुठची. रियांश म्हणतो जाऊ दे ना यार प्लीज, जाऊ दे. आता हे बघ, तू ऑलरेडी मेजर टर्मिनलमधून बाहेर पडलीस आणि आता तुला आणखीन त्रास होऊ नये ना, एवढंच मला वाटतं. संयमी म्हणते तुला एवढी माझी काळजी वाटते? रियाश म्हणतो ऑफकोर्स वाटणारच, आपण फ्रेंड आहोत ना. एनिवेज जा आता घरी जा आणि प्लीज डिरेक्टली घरी जा. प्रिया काही बोलली तर फार काही रिॲक्ट करू नकोस. असं म्हटल्यावरती आता संयमी बाय म्हणते आणि तिथून घरी यायला निघते. तर इकडे घरी अनिश हा स्वयंपाक करायला लागलेला असतो. तिथे भैरवी येते आणि अनिशला म्हणते सॉरी, तिची अशी पटकन रिॲक्शन आली. अनिश म्हणतो इट्स ओके, तुझ्या वर्क कल्चरची तुझी मैत्रीण तुझ्यासारखीच असणार. भैरवी म्हणते माझ्यासारखी म्हणजे? अनिश म्हणतो म्हणजे अगं ॲम्बिशन्स, तुझा नवरा कमवत नाही हे कळल्यावर तिला शॉकच बसणार ना. तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात पण हे तू तिला उत्तर द्यायला हवं होतं भैरवी, मी नाही. भैरवी म्हणते मी काय उत्तर देणार होते? अशोक मामा म्हणतात जे मी दिलं ना ते. भैरवी म्हणते हो मी देणार होते पण. अशोक मामा म्हणतात कधी? ती निघून गेल्यावर. एकेकाळी मलाही पटलं नव्हतं आणि जे काही करतोय ते, पण माझं चुकत होतं हे मला आत्ता कळतंय. आणि आता मला जेव्हा गरज पडली ना, तेव्हा आणि सगळं सोडून माझ्याकडे आलंय. माणूस गरजेला वेळेला जवळ असतो, हा सगळ्यात मोठा दिलासा असतो भैरवी. भैरवी म्हणते की हो मला मान्य आहे आणि हे मी अनिशला बोलले सुद्धा, हो की नाही रे अनिश? अशोक मामा म्हणतात की नाही, तेवढंसं पुरेसं नाहीये. आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कामाबद्दल आदर आहे आणि हवा, आणि तो आदर नसताना सुद्धा तू त्याच्याशी का लग्न केलंस? तेवढे तिथे संयमी येते आणि ती म्हणते की काका, तू त्या प्रियाला फोटो का दिलेस? अनिश म्हणतो तिने काढले का?
संयमी म्हणते की अरे ती सगळ्या जगाला दाखवते आता. भैरवी म्हणते झालं, कळलं का मी काय म्हणत होते आणि का म्हणत होते ते. अनिश म्हणतो जाऊ दे मी बोलतो तिच्याशी. संयमी म्हणते आता बोलून काय उपयोग आहे, ऑलरेडी सगळं डॅमेज झाले. पुढे ती अशोक मामांना म्हणते की आजोबा तुम्ही का बरं काही बोलला नाहीत तिला. अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात मूर्खाच्या नादी मी लागत नाही, आणि मुळात म्हणजे ज्यांना मी आपलं मानतो ना त्यांना मी काहीतरी सांगायचे कष्ट घेतो, असं ते भैरवीकडे बघून म्हणतात. संयमी म्हणते नको तिकडे प्रिन्सिपल असतात तुमचे, असं म्हणत ती तिथून रागात निघून जाते. तर अशोक मामा केविलवाणी अनिशकडे पाहू लागतात. तर इकडे प्रियाचा संयमीने इन्सल्ट केल्यामुळे प्रिया फार तनतन करत असते आणि मोठमोठ्याने तिच्या आईला आवाज देऊ लागते. प्रभूबाई येतात तिथे आणि त्या म्हणतात प्रिया काय झालं, एवढी काय चिडचिड करतेस. प्रिया रागातच म्हणते की अगं मम्मा ही संयमी आहे कोण, कोण स्वतःला समजते कोण ही. अगं ही आतापर्यंत माझ्या पुढे मागे करायची शेमलेस सारखी, आणि आज तिने खाली माझ्यावरती आवाज चढवला, ब्लडी पमी आंटी. प्रभूबाई म्हणतात की प्रिया सोड ना, ती आणि तिचं नशीब, जाऊ दे चल. प्रिया म्हणते नाही, मग आता तर मी तिला सोडणारच नाहीये. ती आणि तिची फॅमिलीतली लोक इतकी माझ्या डोक्यात जातात ना. प्रभूबाई म्हणतात की प्रिया प्लीज यापुढे तू त्यांच्या अजिबात भानगडीत पडायचं नाहीस. प्रिया म्हणते की एक्झॅक्टली मॉम, मी आता तिच्या भानगडीत पडणारच नाहीये, मी आता तिच्या ना काकाला भानगडीत पाडणार आहे. असं म्हटल्यावरती प्रभूबाई थोड्याशा घाबरतात आणि म्हणतात की म्हणजे. प्रिया म्हणते चिल मॉम, तू टेन्शन घेऊ नकोस, तू आता डायरेक्ट बघच मी काय करते ते. तर इकडे घरी अनिश हा अशोक मामांना म्हणतो की बाबा एक विचारायचं होतं. अशोक मामा म्हणतात की बोल. अनिश म्हणतो संयमीचं वागणं तुम्हाला आवडलं नव्हतं आणि माझं काम पण, मग तुमच्या वागण्यात हा भेदभाव कसा. अशोक मामा म्हणतात मी काय भेदभाव केला. अनिश म्हणतो पोलिसांसमोर तुम्ही तिची बाजू घेतली नव्हती, पण आज त्या हर्षासमोर तुम्ही माझी बाजू घेतली, असं का. अशोक मामा म्हणतात कारण की मुळात म्हणजे संयमीने ही परिस्थिती स्वतःवर ओढून घेतली होती, तू हे काम पण स्वतःहून ओढून घेतलेलं नाहीयेस. तुझं काम मला आवडत नव्हतं, पण ते करण्यात तुझी काही चूक नव्हती, तू अडकलास यात, तरी पण तू यातून बाहेर पडण्याचा मनापासून प्रयत्न करतोयस, मग मी तुझी बाजू घ्यायला नको का. अनिश यावरती थँक्स असं म्हणतो. तो जायला लागतो आणि परत एकदा थांबतो आणि तो म्हणतो की अजून एक सांगायचं होतं बाबा. अशोक मामा म्हणतात की बोल. अनिश म्हणतो मी नोकरी करणार आहे बाबा. अशोक मामा म्हणतात की हे बघ, लोकांची तोंड बंद करायची असतील ना तर मग नोकरी करू नकोस, तुला जर वाटत असेल ना तरच नोकरी कर, आणि नोकरी म्हणजे काय करणार आहेस रे तू. अनिश म्हणतो उद्या एका सीएकडे इंटरव्ह्यूला जाणार आहे. अशोक मामा म्हणतात जा जा, पण उद्या वेळेवर ये. अनिश म्हणतो का, काय काम आहे का. अशोक मामा म्हणतात की अरे उद्या किशा भाऊ आणि राधा वहिनी येणार आहेत, मला जी आठवण आहे ना त्यावरून मी तुला सांगतो, त्यांचं इथं येणं आपल्याला जरा अडचणीचं होणार आहे. असं म्हटल्यावरती अनिश पण थोडं तोंड वाकडं करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा वॉक करून येतात आणि एका बाकावरती बसतात. तेवढ्या समोरून ईश्वर काका चाललेले असतात. अशोक मामा म्हणतात वॉकला आला नाहीस तू आणि आता कुठे धावतोस, ये इकडे. ईश्वर काका म्हणतात हो रे लेट झालो, रात्रभर झोप नाही बोल. अशोक मामा म्हणतात का. ईश्वर काका म्हणतात काय अरे तुझ्याचा रात्री फोन आला होता. अशोक मामा म्हणतात काय म्हणतात चिरंजीव. ईश्वर काका म्हणतात काय म्हणणार आहे, अरे अजून आठवडाभर तरी मुंबईला येणं शक्य नाही असं म्हणतोय तो. अशोक मामा म्हणतात की सध्या काय कुठे असतो तो. ईश्वर काका म्हणतात की जर्मनी, आता ती शैफाली जाऊन बसली आहे आईकडे. त्याला म्हटलं अरे बाबा माझ्यासाठी नाही तर निदान तिच्यासाठी तरी ये ना, पण ऐकायलाच तयार नाही, नोकरी महत्वाची असं म्हणतोय. अशोक मामा म्हणतात नोकरी महत्वाची, बायको महत्वाची नाही. ईश्वर काका म्हणतात की हे बघ, बोलून काही उपयोग होणार नाहीये कळलं. अशोक मामा म्हणतात ऐक ना, मी त्याला फोन करून एकदा झाडू करे चांगला, बघ कसा ताळ्यावर येतो ते. ईश्वर काका म्हणतात तुला दुसरे उद्योग नाही करे. पुढे ते म्हणतात अरे हां, उद्योगावरून आठवलं, एक बाई आहे माझ्या ओळखीच्या, 14 मिनी सुरू, त्यांचं ना लग्न समुपदेश केंद्र सुरू आहे. अशोक मामा त्यांच्या आडनावाची चेष्टा करत म्हणतात की ते सुरू आहे. ईश्वर काका म्हणतात की हो ते सुरू आहे, पण आजकाल काय आहे माहिती का, घटस्फोट घेणाऱ्या केसेस जास्त येतात, आणि त्यांचा जो असिस्टन्स आहे ना तो बऱ्याच दिवसापासून येत नाहीये, त्याच्यामुळे ना त्या बाईंची झाली जरा अडचण. तर मला त्या म्हणाल्या की तुमच्या ओळखीचं कुणी असेल ना तर बघा बुवा. अशोक मामा म्हणतात असं का, ठीक आहे मी बघतो कोणीतरी. ईश्वर काका म्हणतात अरे दुसरं कशाला कोणी, तू स्वतः का करत नाहीस त्यांना असिस्ट. अशोक मामा म्हणतात झाला का तू सुरू. ईश्वर काका म्हणतात अरे सुरू नाही झालो, हे बघ मी काय म्हणतो, ती सुरीबाई काय म्हणाल्या माहितीये का, माणूस जबाबदार हवा, दुसरी गोष्ट म्हणजे समोर जी जोडपी येणार आहेत किंवा जी माणसं येणार आहेत त्यांच्याशी नीट चांगलं बोलणारा हवा. अशोक मामा म्हणतात मग मला नीट बोलता येत नाही का. ईश्वर काका म्हणतात नाही रे ऐक जरा तू, हे बघ पेमेंट पण चांगलं देणार आहेत, व्यवस्थित आहे सगळं, जबाबदार तू तर दिसतोस, पण मला काळजी आहे ना ती तुझ्या बोलण्याची रे. अशोक मामा म्हणतात मग तेच मी म्हणतोय, मला काही बोलता येत नाही का चांगलं.
ईश्वर काका म्हणतात, येतं रे येतं, पण म्हणजे कसं तुला जरा जास्त स्पष्ट बोलता येतं. पण कदाचित मला असं वाटतं की काम सुरू झाल्यानंतर ना तुला ते जमेल, हो की नाही? अशोक मामा म्हणतात की आयुष्यभर सरकारी नोकरी केलेला माणूस आहे मी. काय मला नीट बोलता येत नसणार आहे का? अरे क्लास 1 ऑफिसर होतो मी. अरे कित्येक पोरं माझ्या हाताखालून शिकून गेलेली आणि मोठी झालेली आहेत. ईश्वर काका म्हणतात, अरे बाबा ती गोष्ट वेगळी. इथे समोर जोडपी येणार आहेत. मग त्यांचा समउपदेश करायचं. घटस्फोटापासून त्यांचा संसार वाचवायचा आहे. त्यांचा संसार आदर्श कसा होईल ना हे त्यांना पटवून द्यायचे. अशोक मामा म्हणतात, अरे मग माझा आणि वेणूचा आदर्श संसार नव्हता का? तुला काय वाटलं हा? हे बघ, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये ना? मग आता बघ, मी ना हे काम करणारच. तुझ्या नाकावर टिचूनच हे काम करणार. ईश्वर काका म्हणतात, अरे पण हे काम जास्तीत जास्त मला वाटतं 2 आठवडेच असणार आहे. अशोक मामा म्हणतात, मग काय झालं? जा सांग त्या सुरूबाईंना की मी आजपासून तुमच्याकडे कामाला सुरू. ईश्वर काका म्हणतात, क्या बात आहे, कळवतो मी त्यांना. बरं चल आता एक राऊंड मारून येतो. असं म्हणत आता ईश्वर काका वॉकला निघून जातात. तर इकडे अनिश हा इंटरव्ह्यूसाठी जायला तयार झालेला असतो. त्याची जाण्याची गडबड चालू असते. तिथे संयमी येते आणि म्हणते का की काका एक ना, अरे कामात आहेस का? अनिश म्हणतो की हो जरा बाहेर जाऊन येतो. संयमी म्हणते की त्याआधी हे बघ जरा, असं म्हणत ती त्याला मोबाईल दाखवते. यामध्ये अनिश भांडी घासतानाचा व्हिडिओ असतो. अनिश ते पाहतो आणि म्हणतो की ओ माय गॉड, हे त्या प्रियाने पोस्ट केलं की काय? संयमी म्हणते की हो, अरे 5,000 लाईक्स पण आलेत आणि कमेंट वाच, जैन बिट्टा मॅन वगैरे. दुसरी कमेंट तर बघ, हे काय म्हणतायत, आम्हाला असाच नवरा हवाय, घरकाम करणारा. पुढे संयमी म्हणते की ती प्रिया मूर्ख तुझा चेहरा वापरून स्वतःचे फॉलोअर्स वाढवते. अनिश म्हणतो नेमकी हे सगळं आजच व्हायचं होतं. संयमी म्हणते का, आज काय स्पेशल आहे? अनिश म्हणतो अगं तुला सांगितलं ना, आज त्या सीएकडे इंटरव्ह्यूला जातोय मी. त्यांनी हे बघितलं तर त्यांना काय वाटेल? संयमी म्हणते डोंट वरी, मी बघतेच तिला. असं म्हणत आता संयमी प्रियाकडे भांडायला जाणार तेवढ्याच अनिश तिचा हात पकडतो आणि म्हणतो अजिबात नाही, तू काही करायचं नाहीयेस. तिने तुला त्रास दिलेला मला अजिबात आवडणार नाहीये. संयमी म्हणते अरे पण काका. अनिश तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो नो मीन्स नो. असं म्हटल्यावरती आता संयमी रागातच आतमध्ये निघून जाते. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि म्हणते हिला काय झालं? अनिश म्हणतो जाऊ दे. भैरवी म्हणते बरं ऐक, आपलं लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आले, वकिलांचा फोन आला होता, ते आणायचंय. अनिश म्हणतो ठीक आहे, मी इंटरव्ह्यू झाला की ते घेऊन येतो. पुढे भैरवी अनिशला इंटरव्ह्यूसाठी ऑल द बेस्ट देते आणि म्हणते तुलाच मिळणार आहे हा जॉब. अनिश म्हणतो खरं सांगू, माझ्यासाठी आणि माझ्या कॉन्फिडन्ससाठी हा जॉब फार इम्पॉर्टंट आहे. खोटा संसार का होईना, पण कमावत्या नवऱ्याचा रिकामटेकडा नवरा हा टॅग मला नकोय. चल बाय, असं म्हणून तो आता अनिश तिथून इंटरव्ह्यूसाठी जातो. तर इकडे खाली सोसायटीतील लोक अनिशचा तो व्हिडिओ पाहून त्याच्याबद्दल गॉसिप करत असतात. सातपुते म्हणतात पण काही म्हणा, घर बसल्या आपला अनिश फेमस झाला. देशमुख म्हणतात की हो भांडी घासताना, असं म्हणत हे दोघं जण एकमेकांना टाळी देतात आणि मोठमोठ्याने हसतात. तोरणे म्हणतात बायको तिकडे कष्ट करती आणि हे महाशय बसलेत फोटो काढत. सातपुते म्हणतात हो ना, आता ही फोटोचे लाईक बघत बसले असतील आणि ती बिचारी ऑफिसला जायच्या घाईत असेल, कठीण आहे हे सगळं. तर इकडे घरी भैरवी ही ऑफिसला निघालेली असते. संयमी तिला अडवते आणि म्हणते की माऊ ऐक ना जरा, इम्पॉर्टंट बोलायचंय. भैरवी म्हणते आय एम सो लेट. यार प्लीज संयमी, मी गाडीत बसले ना की तुला फोन करते. यावरती संयमी चिडते आणि म्हणते की ॲज युज्युअल. असं म्हणत ती खोलीत जाते आणि दरवाजा लावून घेते. तेवढ्यात पाठीमागून अशोक मामा आलेले असतात आणि ते भैरवीला म्हणतात की थांब थांब. भैरवी म्हणते आता काय? अशोक मामा म्हणतात की वेणूचा माऊस भाऊ आणि वहिनी येतात कोकणातून आज. भैरवी म्हणते मग काय? अशोक मामा म्हणतात तुला जरा वेळ काढावा लागेल. ते जरा जुन्या मताचे आहेत, त्यांना नवीन सुनेला बघायचे. भैरवी म्हणते मला बघायला मी काय मासा आहे का केरडीएम मधला? अशोक मामा म्हणतात तू काय चिडचिड करतेस ग, चिडचिड करू नकोस. त्यांना काय हवं नको ते तुला बघावं लागेल. भैरवी म्हणते की हे बघा, या बाबतीत माझा ट्रॅक रेकॉर्ड फार काही बरा नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. मी असलं काही करू शकणार नाही. अशोक मामा म्हणतात करावं लागेल. काय आहे, संसारात आला गेला हे असतातच ना. त्यात वेणूच्या माहेरकडचे लोक. काही दिवस त्यांची उठ बस तुला करावी लागणार आहे. नाहीतर मी अनिशला पर्याय दिलेलाच आहे. असं काही करायचं नसेल तर वेगळं राहावं लागेल. आता हे ऐकल्यावरती भैरवी थोडी घाबरते. तिला धक्काच बसतो. अशोक मामा पुढे म्हणतात नाही ना वेगळं राहायचं, मग ॲडजस्टमेंट करावीच लागेल. काय आहे, संसारात मी हे करणार नाही ते करणार नाही त्याने संसार होत नसतो. सागर संगीत स्वयंपाक करावा लागेल त्यांच्यासाठी. भैरवी म्हणते परत आता स्वयंपाक? बरं मी बघते काय करायचं ते, मी आता जाऊ का? अशोक मामा म्हणतात चिडचिड करू नकोस, तुझा दिवस उगाचच खराब जाईल, हसत जा. यावरती भैरवी ही बळस तोंड वाकडं करून हसते आणि म्हणते जाऊ का आता? असं म्हटल्यावरती अशोक मामा म्हणतात जा.
पुढे अशोक मामा स्वतःचीच म्हणतात की बापरे, ही एक कुचकट असेल तर वहिनी 10 पट कुचकट आहे, म्हणजे यामध्ये माझं स्मरण होणार. आणि या ठिकाणी आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला किशा भाऊ आणि वहिनी आल्यानंतर काय यांची गंमत येणार आहे ते पाहायला मिळणार आहे. तर पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.